राजकारणामध्ये जेवढं मोठं पद मिळवायचं असेल त्या दृष्टीने ईर्ष्येने पेटलेला असताना अनेक शत्रू असतात, अनेक मित्र देखील असतात. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आता दिल्लीमध्ये गेलेले आहेत. पुन्हा आहेत महाशक्तीकडे ते तक्रार घेऊन गेलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. आणि त्याही पेक्षा त्यांना चिंता आहे आपलं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे राखायचं कसं. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही अटी लादायला नको किंवा आपल्या विरोधात निकाल द्यायला नको म्हणून काय काय करता येणार आहे, या या सगळ्या चिंता घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच मंत्र्यांचे प्रकरण त्यांच्या गुप्तचर खात्याकडून जी बाहेर आणत आहेत मोठ्या खुबीने, त्याला चेक कसा द्यायचा, त्याला रोखायचं कसं. त्यामुळं गृहराज्यमंत्री तू असला योगेश तरी तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बार नाही डान्स बार आहे. आणि बार बालांना जरी पकडलेलं असलं तरी चिंता करू नको असं अभय एकनाथ शिंदे यांनी खेडच्या व्यासपीठावर अगदी खुलेपणाने दिलेला आहे. त्यामागं काय एकनाथ शिंदे यांचा कॉन्फिडन्स एवढा का वाढलेला आहे. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मंत्र्यांना पदच्युत करायचं ठरवलेलं आहे त्यांना तसं न करता फक्त समज का दिलेली आहे. कारण की साक्षात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाचा दबाव आलेला आहे. तो दबाव लक्षात घेऊन तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुमची प्रतिमा जपण्याच्या नादामध्ये आणि एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्याच्या नादामध्ये आपल्या महायुतीचं, आपल्या भारतीय जनता पार्टीचं नुकसान होऊ देऊ नका असं निरोप त्यांना दिलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका आहेत. त्याचा निकाल जर योग्य लावायचा आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, अशा वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे आपल्या सोबत पाहिजेत. मराठी मतं त्याच्यामध्ये फूट पडलेली पाहिजेत. हे सगळं गणित. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट किंवा त्यानंतर अगदी सप्टेंबरमध्ये जर काही निकाल दिला आणि तो त्यांच्या विरोधात जर जाणार असेल तर एकनाथ शिंदे यांना आपल्या 57 आमदारांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. आणि तो दिला जाणार आहे. त्या दृष्टीने सगळं रचलं जात आहे. इतकंच नाही, अजित पवार यांचे जे 41 आमदार आहेत त्यांच्यावर देखील टांगती तलवार आहे. आणि वेळ पडली तर नुसतं वॉशिंग मशीन मध्ये कशाला जायचं. विचारांशी तडजोड तर ती आपण राजकारणामध्ये केव्हाही आपल्याला करता येऊ शकते. आपणही गेलं तर काय हरकत आहे, असा देखील चर्चा सुरू आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहांचा जो खास माणूस आहे एकनाथ शिंदे, आणि तसं म्हणायलाही हरकत नाही काही प्रमाणात अजित पवार देखील. कारण की हे दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे पक्ष स्वतंत्र चूल मांडून बसलेले आहेत, त्या चुलीमध्ये आग लावायचं का हे अमित शहा यांनी केलेलं आहे. परस्पर वर बोलणी झालेली आहे. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये मोडता पाय घालू शकत नाही. आता पक्षाच्या पातळीवर जर विचार केला तर स्वबळावर निवडणुका लढवायच्यात. अशा वेळेला भारतीय जनता पार्टीला कूटनीती करत जे बेरजेचं राजकारण करायचं असतं फार, तर त्याच्यामध्ये हे दोन मोठे गट या ना त्या कारणाने कसे आपल्यामध्ये समाविष्ट करून घेता येईल हे बघायचंय. त्या दृष्टीने तुर्तास घाई करू नका असं अमित शहा यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे. आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पहिला विषय
आज एकनाथ शिंदे यांच्या समोर जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल, जसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की हे घड्याळ जे चिन्ह आहे ते काही अटी व शर्तींवर आहे, न्यायालय निवाडा बाकी आहे, आणि ते चिन्ह तशी अट जाहिरातीमध्ये तुम्ही ते प्रकाशित केलं पाहिजे ठळकपणे, अशी अट आहे. तसंच तशीच वेळ आपल्यावर जर आली तर आपली राजकीय दृष्ट्या आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये आपली त्या अर्थाने बेअब्रू होणार. पुढं अजून जर काही निकाल लागला की तत्कालीन परिस्थितीमध्ये जे गट बाहेर पडला तो गट, पक्षांतर बंदी कायदा, निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय, राज्यपालांनी केलेलं वर्तणूक, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यावेळेला जी परिस्थिती होती ती चुकीची आहे असं जर ठपका ठेवला तर काय. आता भले या निवडणुकीच्या 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही हे जे 57 निवडून आले त्यांचा विषय वेगळा असणार आहे. हे सगळं जे त्रांगडं जे उभं राहिलेलं आहे, मग आता काय झालेलं आहे, आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याबरोबर एक सल्लामसलतीची बैठक ठेवलेली आहे की भारतामधल्या सगळ्या विधान मंडळांनी जे जे काही ठराव विधेयक पास केलेले आहेत त्याच्या संबंधी ही चर्चा आहे. तर त्यासाठी त्यांनी एक बैठक आयोजित केलेली आहे. त्या त्या संदर्भातल्या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की हे विधेयक जे मंजूर होतात त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी काही वेळ मर्यादा आखून दिली पाहिजे का, याबाबत उत्तर याबाबत राष्ट्रपतींनी जो सल्ला मागवलेला आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता काय केलेलं आहे, घटनापीठ स्थापन केलेलं आहे. आणि हे घटनापीठ जे आहे त्याच्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश, म्हणजे ज्यांनी मागच्या वेळेला असं सांगितलं होतं या पक्षचिन्ह आणि शिवसेना नावाच्या संदर्भात एकदाच काहीतरी ते सगळाच निकाल लावून टाकू, हे असं याचं वेगळं त्याचं वेगळं किंवा पुढचं काय मागचं काय असं काही नाही, हे जे ठणकावून सांगितलं होतं. आता हे जे न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत हे आता त्या घटनापीठामध्ये आहेत, म्हणजे त्यांना आता राष्ट्रपती त्यांच्याकडे जावं लागणार आहे. मग त्याच्यामुळे काही 20 ऑगस्टला ते निकाल देऊ शकतील का, तर ते लांबणार आहे ते. मग आता याच्यामध्ये अमित शहा, एकनाथ शिंदे, एकूण राजकारण, मग निवडणूक आयोग, मग राज्यपाल वगैरे वगैरे, मग तिथं आता काही राष्ट्रपती नाही, म्हणजे असं चर्चा आहे, अशी चर्चा होतीये. मग ते एक कारण आहे एकनाथ शिंदे यांचं दिल्लीला जाण्यामध्ये. आणि दुसरं कारण अर्थातच अतिशय महत्वाचं, काय महत्वाचं आहे की संजय शिरसाट यांच्या बेडरूम मध्ये जाऊन कोण व्हिडिओ काढू शकतो, तो प्रसारित कसा केला जाऊ शकतो, विरोधी पक्ष नेत्यांकडे तो कसा पोहोचला जातोय, ते कसं एक्सवर तो येतोय, काय आहे त्याच्यामध्ये. गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या मातोश्रींच्या नावावर जे काही लायसन्स आहे बारचं, त्या बारमध्ये डान्स केला जातो, ऑर्केस्ट्रा नाही, डान्स, अश्लील हावभाव करत वगैरे वगैरे ते सगळे पुढचे प्रकार होतात, बारबालांना अटक होती. हे कसं काय होतंय, अनेक गोष्टी आहेत. भरत गोगावलेंनी ते कर्मकांड, मोठी भोंदूगिरी, ती मोठी पूजा केली, त्याचे व्हिडिओ कसे येतात, अनेक प्रकार आहेत. आणि हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचे गुप्तचर करतात अशी मुंबईच्या वर्तुळामध्ये बिनधास्तपणे चर्चा सुरू आहे. 6व्या मजल्यावर सुरू आहे आणि जिथं मंत्रिमंडळाची बैठक होती त्या 7व्या मजल्यावर पण सुरू आहे. हे असं सगळं आहे. मग आता जे काही गेल्या दिवसांमध्ये योगेश कदम, संजय शिरसाट, संजय गायकवाड, भरत गोगावले, नंतर खासदार संदीपान भुमरे यांनी जे काही रोजगार हमी मंत्री असताना जे काही केलेले पानंद रस्ते वगैरे काय 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 उद्योग करून ठेवलेले, आता त्यांचा एक जमीन घोटाळा येतोय, ड्रायव्हरच्या नावावर काय केलेलं आहे त्यांनी, हे सगळं लक्षात घेता एकनाथ शिंदे यांना शक्तिहीन करण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस पाऊल उचलणार अशी चर्चा होती. परंतु काय झालं, देवेंद्र फडणवीस यांनी फक्त समज दिली की याच्या पुढे असं काही चालणार नाही. तुम्ही 18 मिनिटं 22 मिनिटं रमी खेळले,
विधानसभे विधानसभेमध्ये आणि वक्तव्य तुमचे काय की शासनच भिकारी आहे वगैरे, माणिकराव कोकाटे तुम्ही आता शांत बसा, असं अजित पवारांच्या मंत्र्याला देखील समज दिली गेली. एवढ्यावरच हे थांबलेलं आहे. यांना काढणार काढणार आणि हेड मास्तर म्हणून देवेंद्र फडणवीस आपली प्रतिमा अधिक निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून करण्याच्या नादामध्ये असा ठोस निर्णय घेणार याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु ती मावळलेली आता. त्याचं कारण असं आहे की स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत. म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही लढवायच्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये सांगायचं आम्ही महायुती म्हणून लढू, जिथं गरज पडणार नाही, जिथं कार्यकर्ते आग्रह धरतील तिथं स्वतंत्र लढू, म्हणजे त्याचा अर्थ तोच झाला, असा ना तसा. आणि विधानसभा तर लढवायचेच आहेत स्वतंत्रपणे, 100% भाजप. आणि मग आता हे राष्ट्रवादी आणि शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काय करायचं? यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरळ स्पष्टपणे आम्ही तुम्हाला तुमचा हात झिडकारणार आहोत, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागच्या विधानसभे निवडणुकीच्या आधीच सांगितलेलं आहे, जाहीर करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आता दुकान बघा. तुमची जी काही पाटी लावलेली आहे पक्षाची अधिकृतपणे, ती न्यायालयीन याच्यावर कशी टिकवायची ते तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला जी काही रसद पुरवायची होती, जे काही खोके द्यायचे होते, तुम्हाला मंत्री करायचं होतं, इतकंच नाही तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं, ते सगळं आता करून झालेलं आहे. आता तुम्हाला पर्याय काय? तुम्हाला समोर हा एकच पर्याय आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या. आणि मग तुम्ही तर असे आमचं वॉशिंग मशीन एकदम जोरात एकदम ऑटोमॅटिक येते. तुमचे आधीचे जे काही केलेलं, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इनको जेल में डालेंगे नॅचरल करप्ट पार्टी अजित पवार चक्के फिसिंग अँड फिसिंग, फडणवीसांनी म्हणणं डायरेक्ट अर्थमंत्री इथं एवढं केलेलं. तर हे बाकीचे तर चिल्लर आरोप आहेत. हा व्हिडिओ पकडला, ते बनियन गँग आणि अमुक गँग आणि तमुक गँग भोंदूगिरी आणि डान्स बार, हे तर किरकोळ चिल्लर विषय आहेत ते तर कधीच धुवून निघतील. त्याच्यामुळं तुम्ही ही 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 तयारी ठेवा तुमच्या मनाची. आणि तशी ठेवणार असाल तर आम्ही तुम्हाला आत्ता सांभाळतो. नाही तर आत्ता मग देवेंद्र फडणवीस तुमच्या विरोधात आता काम करायला लागलेलेच आहे. ते बघा तुम्ही तुमचं काय करायचं ते. अशा परिस्थितीमध्ये मग एकनाथ शिंदे यांचा कॉन्फिडन्स, मुख्य नेता म्हणून शिवसेनेचा, हे टिकून ठेवणं त्यांना राजकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ते खेडच्या व्यासपीठावर बोलून गेले की योगेश तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता संतांच्या नावांचे अनेक पुरस्कार एकनाथ शिंदे यांना कसे मिळालेले आहेत हे स्वतः एकनाथ शिंदे सांगतात. संत तुकाराम पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे, लक्षात ठेवा, वगैरे वगैरे, ते असं ते उच्चारावामध्ये सगळं सांगत असतात. आता या भारतीय जनता पार्टीचं जी कूटनीती आहे, जे व्यापक अर्थाने जे विशाल राजकारण आहे, ते असं जरी एकनाथ शिंदे अचानक गेले दिल्लीला किंवा नरेगावला गेले किंवा अमित शहाना भेटले किंवा नाही भेटले, आता काल मध्यरात्री काय झालेलं आहे, त्यांनी कार बदलली, कुठल्या तरी त्या बड्या नेत्याला भेटले, अशी गुप्तता पाळली जाते. आता ते सांगितलं जात आहे की ते खासदारांशी बोलणारे पक्षाच्या, मग इतर राज्यांमध्ये काय काय करायचं आहे, कसे ते प्रमुख राज्याचे प्रमुख त्यांच्याबरोबर चर्चा करायची, हे कारण वर सांगितलं जात आहे. ते तसं ते करतील. पण पण आतमध्ये जे काही आहे की मला आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संरक्षण द्या, आणि ते असं असं चाललेलं आहे हे सांगण्यासाठीच एकनाथ शिंदे तिथे गेलेले आहेत, अशीच चर्चा आहे. आणि मग गलित गात्र झाल्यानंतर अगदी अजित पवार हे तर ते म्हणतात बाबा मी तर प्रत्येक गोष्टीला तयार आहे, त्यांचा प्रश्नच नाही ते. मग त्याच्यामुळं काय, भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे हे धोरण आखते, आणि अचानक त्यांचं जरी जाणं येणं अगतिकतेतून झालेलं असलं एकनाथ शिंदेचं, तरी मग याचाच फायदा घ्यायचा आहे. आणि मग असं करायचं आहे, तुम्ही इकडून खालून करा, आम्ही वरून करतो, आम्ही इकडून करतो. आणि त्यांना कसं नेस्तनाबूत करता येईल, त्यांची मूळ जी ओळख आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार, ती पुसायची, आपल्यामध्ये घ्यायचं, आपला पक्ष वाढवायचा. मग एकनाथ शिंदे यांची जी शक्ती आहे ठाण्यामध्ये, इकडे तिकडे रसद आहे, पैसे खर्च करण्याची उदार अशी भावना त्यांच्या याच्यामध्ये असते, ओसंडून वाहत असते.
त्याचा सगळा उपयोग करून घेतला पाहिजे. अजित पवारांच्याही बाबतीत तेच केलं पाहिजे. जर माळेगावच्या कारखान्यामध्ये 10,000 रुपये प्रत्येक मताला ते देतात, अशी जर चर्चा होत असेल, तर विधानसभा निवडणूक वगैरे काय याच्यामध्ये ते काय करतात? ही सगळी जी शक्ती आहे ती आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी बेरजेचं राजकारण करायचं. आणि बेरजेचं राजकारण करत असताना किंवा काही करत असताना राजकारणामध्ये कसं आहे, क्षम्य आहे. चाणक्य काय म्हटलं होता, प्रेम, युद्ध आणि काय, राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. मग आपण तेच करतोय, त्याच्यामध्ये हरकत काय? अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.